हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आपण ना थंडीसाठी मस्त असा नाश्त्याचा पदार्थ दाखवणार आहोत, एकदम भारी. आणि हा थंडीतच एकदम भारी लागतो. आणि सकाळ सकाळी मस्त पोहे उपीट वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर असला भारी हा भन्नाट पदार्थ करू शकता तुम्ही. आणि आता मस्त ना मेथीची भाजी बाजारात मिळायला लागल्या छान छान अशी. मेथी आणायची बरं का, गोल गोल पानाची असते ना ती मेथीची भाजी आणायची. ही एक पेंडी मेथीची भाजी आहे. त्याला मी निवडून स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतल्या. आणि आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे बघा. आणि तीळ लागणार आहे 1-2 चमचे. आणि ओवा लागणार आहे, साखर थोडीशी. आणि हे वाटण करून घ्यायचं आहे आपण. थोडंसं जिरं, लसूणचा 1 गड्डा, 1-1.5 गड्डा असा लसूण आहे. आणि मिरच्या जर तिखट असतील तर 2 घ्या तुम्ही, हे जास्त तिखट नाही आहेत. आणि आल्याचा 1 इंचाचा तुकडा. आणि ही अशी तिखाला लागणार आहे आपल्याला थोडंसं. आणि बेसन पीठ 1 पाव वाटी लागणार आहे. आणि हे आपण ना गव्हाच्या पिठात पीठ मळून करणार आहोत हे सगळं. आणि धनेपूड जिरेपूड काय असेल ते करून आपण छानपैकी असं तुम्हाला मी दाखवते आता कसं करत. आणि हा नाश्ता ना एकदम भारी होतो. आणि सकाळच्या गडबडीत असाल ना तुम्ही, अगदी असं करून मळून वगैरे ठेवला ना खूपच भारी होतो. मुलांच्या पोटात भाज्या पण जातील. आणि थंडीमध्ये भाज्या वगैरे खायच्या असतात म्हणजे छान असतं ना थंडीत, म्हणून करून बघा नक्की. आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आता आपण त्याचं ना वाटण करून घ्यायचं आहे, मिरची, आलं आणि लसूण. आणि मग दाखवते मी तुम्हाला. चला तर मैत्रिणींनो, बघा आपण आता तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते. आता पॅन ठेवायचं आहे आणि त्यात तेल घालायचं आहे 1 चमचा भरून, पळी भरून. आणि हे आपण मिरच्या कच्च्या घेतल्यात ना, मग ते बाधू नयेत. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून सगळ्यांनाच काय करायचं, थोडंसं ना त्यात थोडंसं हे तेलात परतून घ्यायचं आहे आपण. आणि भाजी पण थोडी परतून घ्यायची म्हणजे छानपैकी त्याचं बाइंडिंग पण होतं आहे एकदम व्यवस्थित. असं परतून घ्यायचं म्हणजे मिरच्या कच्च्या वगैरे असतात, लहान मुलांना पण आणि मोठ्यांना पण बाधतं, त्यामुळं तब्येत बिघडण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं परतून घ्यायचं. जे आपण आलं, मिरची आणि लसूण आणि जिऱ्याचं वाटण केलं होतं ते. आता मेथी घ्यायची. याला पण मी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेलं आहे बारीक. आणि खूपच मस्त होता हा पराठा, एकदम भारी लागतो. मुलं तुमच्याकडे रोज डब्यात हेच मागतील आणि पौष्टिक आहे भरपूर. आणि तुम्हाला अशाच रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला बाजूला जो बेल आयकॉन आहे ना तो दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन अशा मस्त मस्त रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. आणि छान छान मी तुम्हाला इथून पुढे छान छान व्हिडिओ दाखवणार आहे. बघा अशा प्रकारे आपण थोडंसं बघा परतून घेतल्यामुळे भाजीचा जो कडवटपणा आहे तो पण कमी होतो. आणि कच्चा वास पण राहत नाही. आणि भाजी पण छान अशी मऊ पण होते. आणि मगाशी मी बोलायचं विसरले, त्याला थोडंसं आपल्याला साय दुधावरची लागणार आहे मलई, ती पण थोडीशी लागणार आहे आपल्याला पीठ मळायसाठी, पाव वाटी बघा एवढी. त्यामुळे आपले पराठे एकदम भारी होणार आहेत. ही मम्मीची रेसिपी आहे, त्यामुळे मम्मी करते, त्यामुळे मला माहीत नाही आहे. म्हणून म्हणजे फक्त मी खाते. मम्मी म्हणली साय पण घालतात दुधावरची. बघा आता आपली झालेली आहे अशी भाजी केल्यावर छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण परातीत काढून घेऊया आणि पीठ मळूया छानपैकी. बघा आता अशा प्रकारे आपण आता काढून घ्यायचं आहे. आणि सगळंच म्हणजे पौष्टिक आहे ना, गव्हाचं पीठ आहे, बेसनचं पीठ आहे,
बेसनचं पीठ बघा एवढं लागणार आहे आपल्याला पाववाटी. आता बघा हे जे आपण मसाले घातलेले ते लाल तिखा, लाल हळद थोडीशी घ्यायची आणि साखर पण घ्यायची आणि धनेपूड. आता हे पण मसाले घालून घेऊयात. आणि ओवा थोडासा हाताने क्रश करून घालायचं बघा असं. आता कसुरी मेथी घालूया, ही पण थोडीशी क्रश करून घालूया. आता तीळ घालूया आणि ते वाटण करताना ना त्यात थोडंसं मीठ घालूनच करायचं असते, होत नाही. आता थोडंसं तुम्ही टेस्ट करून घाला. त्यात थोडंसं घालून केलं तर मी वाटणात, पाणी वगैरे न घालता मीठ घालून करायचं असते आपण ते. आता बघा ती साई आपण ही काढलेली साई घालूया. तुमच्याकडे अवेलेबल नसेल आता तर तुम्ही आपण विरजण असतोच घरात आपल्या, त्याच्या आतल्या बाजूचा विरजण घ्यायचं, खालच्या बाजूचा असं पातेल्यातला. आता बघा गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण, जेवढं त्यात मावेल ना तेवढंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. म्हणजे जसं लागेल तसं घालायचं आणि थोडंसं चाळून घ्यायचं, म्हणजे कोंडा वगैरे असतोय. तुम्हाला जर घरात जास्त माणसं असतील तर तुम्ही सगळी क्वांटिटी वाढवू शकता. 2 जुड्या मेथीच्या पेंडीच्या घेऊ शकता आणि सगळंच क्वांटिटी वाढवून करू शकता, जास्त होतात मग. आणि थोडंसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे. बघा 1 वाटी घेतलं मी गव्हाचं पीठ आणि अजून एक अर्धा वाटी घेतल्या, अर्धी वाटी. आता जसं आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं. पाणी त्यात घालायचं नाही आहे, नाहीतर पातळ झालं की मग त्याचे व्यवस्थित होत नाही आहेत पराठे आपले. आणि हे ना तुम्ही लोण्याबरोबर, दह्याबरोबर मस्त असे लागतात सकाळच्या नाश्त्याला. आहा हा, एकदम भारी. आता केल्यावरच बघशीला तुम्ही की किती मस्त. हा तुम्ही म्हणणार हा किती छान तुम्ही व्हिडिओ पाठवला आहे, हा खूपच भारी होणार आहेत हे. बघा आता असं झालं आहे हे. आता थोडं एकदम थोडं घेऊन पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीचं असते तसं आपण जशी पोळी लाटतो ना तसंच आपल्याला लाटूनच करायचे आहेत हे. बघा अशा प्रकारे भरपूर असं पाणी घालून करायचं नाही आहे, थोडं घालूनच क्वांटिटी बघा तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे. तुम्ही हे एकदा अशा प्रकारे केलं ना तर तुम्हाला परत मग ते चुकणार पण नाही आणि व्यवस्थित होतं आहे मग. बघा अशा प्रकारे घट्ट आपल्याला असं छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला करतो ना तशा प्रकारे करायचं आहे, पातळ वगैरे करायचं नाही आहेत. आणि मीठ ना तुम्ही टेस्ट करून चवीप्रमाणे मीठ घाला यात. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला मैत्रिणीनं गोळे करून घ्यायचे त्याचे. आणि आता थोडंसं याला पीठ लावायचे आणि आपण जशी पोळी लाटतो ना चपाती तशा प्रकारेच त्याला तेल असं मध्ये लावून घडीची पोळी कशी करतो तशा प्रकारेच करून घ्यायचं आहे बघा. आणि खूप छान मऊ होतात अगदी. अगदी सोप्या पद्धतीने बघा असेच करायचे, कोणाला पण येते करायला. तर बघा आता आपलं बघा अशा प्रकारे आता आपण छानपैकी याला किती छान झाले बघा चपातीसारखे. अशा प्रकारे सगळेच असे करून घ्यायचे आणि झाली आपली छानपैकी मस्त अशी नाश्त्याचा वेगळा प्रकार, थोडासा मेथी घालून. आणि मुलं पण खातात, मुलांच्या पोटात भाज्या जातात. आणि तुम्ही डब्याला पण टिफिनला पण देऊ शकता अशा प्रकारे करून. दह्यासोबत लोणी थोडंसं द्या, थोडंसं लोणचं द्या, त्याच्यासोबत पण देऊ शकता तुम्ही. छान लागतात एकदम. आणि हे संध्याकाळ
उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर सकाळी केला तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अशाच मऊ राहतात एकदम छान. बघा आता आपण चपाती करतो त्याप्रमाणेच त्याला घडीच्या चपातीसारखं करायचं. तेल थोडंसं आत लावायचं आणि करायचं. अगदी सोप्या पद्धतीनं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. तर बघा मैत्रिणींनो, आपले मस्त मेथीचे असे पराठे रेडी आहेत आता आणि तुम्ही बघू शकता किती छान झाल्यात बघा आणि डब्याला पण एकदम भारी होतात आणि अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि बघा किती मऊ झालं आहे. अशी त्याची घडी पण करून तुम्ही डब्यात व्यवस्थित असं देऊ शकता. छान झालं ते एकदम मऊ आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत छान अशा होतात आणि अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि दह्यासोबत खूपच एकदम मस्त आपला हा मेथीचे पराठे तयार आहेत आणि नक्की करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओ. आणि परत भेटूया अशा मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.